नमस्कार मित्रो, विदर्भ न्यूज नेटवर्क कडून आम्ही आज इंदोरा या गावामध्ये आलेलो आहोत। मौदा तालुक्यातील हा गाव आहे इंदोरा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये येत असतो। आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना जी शासनाकडून राबवल्या जाते त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही आणि बरेचसे शेतकरी इंदोरा गावामध्ये वंचित झालेले आहेत। त्याकरिता त्यांची समस्या आम्ही सरकार दरबारापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्याशी संवाद साधून। तर आपण संवाद साधणार आहोत तिथल्या जमलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांशी। तर साहेब, आपला परिचय, आपलं नाव काय? माझं नाव आहे वीरेंद्र सुंदर माझी आपल्याकडे शेती किती आहे सर? माझ्याकडे शेती आणि यामध्ये आता ज्या प्रकारे लागवड कशाची केलेली होती? मी संपूर्णपणे पहिल्यांदा रब्बी धानाची केली होती, खरीप होती दोनच। अच्छा, तर आता ज्या प्रकारे आता नुकसान झालेली आहे धान पिकावर, तर आपलं किती क्षेत्रावर नुकसान झालं? क्षेत्रावर म्हणजे काय, पूर्ण संपूर्ण पाऊस जिकडे तिकडे पडला असेल त्या हिशोबाने सर असेल म्हणजे संपूर्ण 100% झाले संपूर्ण। तर तुम्ही हे पीक विमा भरलेला होता? तो नाही उचलला, पण 1 रुपयावाला जो विमा आहे तो काढलेला आहे, त्याचा अद्यापही मला कधी लाभ मिळालेला नाही। अद्यापही नुकसानीचा 1 रुपये मला मिळालेला नाही। मग आपण प्रयत्न केले त्यासाठी? प्रयत्न कुठे जावं काही शासन मला काही समजत नाही, कारण शासन आणि कर्मचारी कुटुंबकर्मी झोपेत आहेत। आता त्यांच्यापर्यंत तुमच्या मार्फत आमची बाकी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्हाला मदत करा, तुमच्या अपेक्षा आहे। अशा प्रकारे आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहे आणखी शेतकऱ्यांची ऐकायला कमी येतोय, त्यामुळे समस्या एकच आहे। सर, आपलं काय नाव आहे? आपल्याकडे कोणतं पीक लागवड होतं? धानाचा बी पैसा भेटला नाही, हा, पीक नुकसानीचा आणि गव्हाचा भेटला। अच्छा, दोन्ही पिकांचं नाही मिळालं आपल्याला? मग आपण कुठे गेले वगैरे होते का याकडे? गेले नव्हत्याला कुठे त्यांचे नव्हतं? तहसील ऑफिस काय झालं तहसील? त्या तहसील तुम्ही येऊन जातील, कोण येऊन जाते? तिथे एक मॅडम असते, त्या मॅडमजवळ आधार कार्डाचा नंबर आणि पासबुकचा नंबर आणि मोबाईल नंबर अच्छा, दिल्यानंतर तुमचा अजूनपर्यंत आलेलं नाही? तुम्हाला घ्यायचे आहे आधार। बरोबर, यांनी सर्व माहिती पुरवली, परंतु अजून घ्यायची आहे पैसे। आपलं सर आणखी जाणून घेणार आहोत, जुळलेले आपले शेतकरी। जी, सारी कोशिश की है गवर्नमेंट की, रिपोर्ट होती है, दिया बैंक पेमेंट नहीं आया। अच्छा, कोई पेमेंट नहीं आया, तो फिर आपने इसके बारे में कुछ जानकारी कोशिश की? पटवारी से मिला, मौदा जाने वाला तो मंडी को, उनका नाम क्या है पटवारी का? वो काटे खाए है, और अभी एक नया आया है झाड़ी करके आया है। तो क्या बोल रहे थे, काटे खाए को मिले या झाड़े को मिले? दोनों को मिला। तो क्या बोल रहे थे? पैसे आने वाले हैं, कब तक आने वाले? इलेक्शन के बाद पैसे आएंगे। अच्छा, यानी हो चुका है, बोले इलेक्शन के बाद पैसे आएंगे। ये पूरा उन्होंने आश्वासन दिया है। हाँ, तो इनको आश्वासन मिला है किसानों को, और किसान जुड़े हैं। सर, आपका? मेरा नाम है अरविंद सिंह गहलोत जी। और नुकसान हुई है वृष्टि से, इसमें भी नाम ही सर्वे नहीं किया, आधे लोगों ने सर्वे किया, आधे लोगों ने सर्वे नहीं किया। हमारे नाम पुराने यादी में डाले, पुराने यादी से अभी तक वो शासन के पास में मतलब क्लियरेंस नहीं हुई है। फिर पैसे कब मिलते कब नहीं, आधार कार्ड जमा कर लिया, पासबुक जमा कर लिया, और इसका अभी तक पैसे मिलने का कोई लोगों को आश्वासन है नहीं। यादी तस्वीर के फेंक दिया, जिसको मालूम है, लोगों को खोटे आश्वासन बताते चलते कि आने वाले हैं। इसमें कुछ लोगों को 50,000 आगे, 80,000 आगे, कम जमीन रहने के बाद, ज़्यादा जमीन रहने के बाद कुछ लोगों को कम आए। ऐसे 50,000 80,000 आए, आए। कैसे बोल सकते हैं? ये बोल सकते हैं, हमने इनके अकाउंट देखे, हमारे रिश्तेदार नजदीक के जो नजदीक के हैं लोग इनके अकाउंट में देखेंगे, वो कुछ और आए होंगे। 80,000 रुपये दिया इन्होंने, सब सेटिंग किया, पैसे वालों को पैसे ज्यादा, पैसे दिए, पटवारियों ने इनका सर पे ज्यादा डाला, जिनने पैसे नहीं दिए इनके नाम छोड़ दिया। ऐसा कैसे बोल सकते हैं? ऐसा कैसे बोल सकते हैं? लोगों का हमारे नाम छोड़ दिया, तो हमको मेरी 8 एकड़ खेती मेरे को 13,000 है, 2 एकड़ वाले को 40,000 आ रहे, कैसा होगा? 2 एकड़ वाले को यानी आपने देखे हो
देखिए मुझे इनके अकाउंट में, आप इनके अकाउंट जमा करना पड़ेगा। सब गांव में चर्चा है, लोगों ने बताया, इनके ऑनलाइन में इनके पिक्चर में दिख रहा है। पटवारी का रिकॉर्ड बनाया जाए, इसमें देखा जाए कि इस पे अपन तकरार करते हैं बाहर पटवारी का, तो वह ऑनलाइन में इसके रिकॉर्ड में मिलेगा ना कि इसके बाद में कितनी खेती और किसको कितना पैसा दिया। ये सर्रास वहाँ घोड़ हुआ है और पैसे की सेटिंग हो गई। इन्होंने पैसे वालों को पैसे दिया है, किसानों को छोड़ दिया, कई लोगों की कोई सुनवाई है नहीं। तो आप बोल सकते हैं घोटाला हो रहा है पीक बीमा योजना में, ऐसा बोल सकते क्या? बीमा ने जो नुकसान भरपाई मिली शासन की, ये पीक नुकसान के बारे में बोल रहा हूँ मैं, बीमा के बारे में नहीं बोल रहा हूँ। जो और गेहूँ की हुई, गेहूँ की भी तो ये बीमा का ही विषय है ना, पीक बीमा बोले तो बीमा ही बीमा का जो नुकसान मिली अभी जो गवर्नमेंट ने दिया है, जो धान की जो नुकसान के ऊपर में पैसा दिया शासन ने, अब वो बीमा का नहीं है, वो शासन का है पैसा। वो शासन के पैसे में ये हुआ है कि वोट में जिनके किसी के नाम डाले, किसी को छोड़ दिया, किसी को ज़्यादा पैसे दे रहे, किसी को कम पैसे दे रहे, ऐसे प्रकार का जो वहाँ प्रकरण हुआ है। जो सर्वे करने वाली टीम थी, इन्होंने अब इनका नजदीक का किसी को ज़्यादा डाल रहे, किसी को कम डाल रहे, ऐसे प्रकार का वोट करके पैसे। मतलब आपका सर्वे नहीं हुआ अभी तक? सर्वे करके भी नाम फेंक दिया हमारा। सर्वे किया, 7/12 दिया, पासबुक दिया, आधार कार्ड दिया, हमारे नाम फेंक दिए, बल्कि के नाम आगे हमारे फेंक के किसान रहने के बाद। ऐसा ऐसा आप किसान हैं? क्या नाम है आपका? मेरे को तो राजकुमार पंकज सिंह। अच्छा, कितने एकड़ जमीन है आपको? 3.5। अच्छा अच्छा, तो क्या मिला आपको लाभ? गए साल 10,800 लीची के आए थे, तो रिजेक्ट आदमी पैसे बता देते। हाँ, और अभी जाओ तो पैसे भूल जाओ। तो ये 10,800 की चीज क्या है? लीची के नुकसान करते आए थे, तो रिजेक्ट आदमी पैसे दो। तो आपने ये अभी और उन्होंने किया, मेरे को अपडेट करते पड़ना पटवारी छोड़ करके। अच्छा। अपडेट किया, केवाईसी किया, केवाईसी करता हूँ तो 10,800 बता दे वहाँ। अच्छा, और अभी वो बाइक मोड़ा बोलते भूल जाओ। तो आपने कौन सा फसल लगाई? लीची के पैसे आए अभी गहू और मिरची सब। सरपंच लागलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या गावामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही आहे, त्याकरिता त्यांची काय प्रतिक्रिया आहे तर आपण जाणून घेऊ। माझे नाव लेखसिंग भागीरथ गहरवा, सरपंच इंदोरा। मी ह्या पीक विम्याबद्दल, पीक विम्यासाठी टीम आलेली होती, त्या टीमने पंचनामा करून गेलेली आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याच कास्तकाराला याचा लाभ मिळालेला नाही आहे। आणि जी नुकसान भरपाई झाली, शासनाकडून जो पैसा आला त्यामध्ये सुद्धा मौजा इंदोरा येथील जे कास्तकार आहेत त्यांना पैसा मिळालेला नाही। काटेखायांना विचारला, पटवाड्याला त्यांनी सांगितलं की गायकवाड मॅडमकडे मी यादी सादर केलेली आहे, तुम्हाला जर माझ्याविषयी काही डाऊट आहे तर तुम्ही त्याचा जाऊन सेनेरी यादी पाहू शकता, जर नाव नसेल तर माझ्या नावाची कंप्लेंट टाकायची, परंतु मी सर्व लोकांचे नाव पाठविलेले आहे असे त्यांनी सांगितले। मी त्यांना 8 दिवस अगोदरची सर्व विचारणा केली आहे आणि जर आता नुकसान भरपाई मिळाली नाही तर मी माझ्या ग्रामपंचायतचा ठराव तहसीलदाराला पाठवणार आहे आणि ज्या ज्या लोकांचे नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही, कारण की या ठिकाणी माझ्या गावात 80% सर्व गहू आणि धानाचे नुकसान झालेले आहे आणि त्यामध्ये काही कास्तकारांना पैसा मिळालेला नाही। हे फार खेदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करणार आहे। आमदार श्री सावरकरजी यांना सुद्धा सांगणार आहे मी की ह्या लोकांना पैसे मिळालेले नाही आणि जेवढे बी मौजा तोंडली हलका नंबर जेवढे आहेत, बोरी गिवारी, तोंडली बुजरूक, तोंडली रिठी आणि इंदोरा रिठी, मौजा इंदोरा ह्यातील ज्या कास्तकारांना पैसा मिळालेला नाही, नुकसान भरपाईचा पीक विमा काढला, 1 रुपयाचा विमा काढला, पंचनामा केला, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला पैसे मिळणार आहे। पंचनाम्याची प्रत माझ्याकडे आहे, माझ्या पत्नी आणि मुलाच्या नावानं शेती आहे इथे मौजा इंदोऱ्याला, त्याचे पंचनाम्याची प्रत माझ्यापाशी आहे। आता त्या पंचनामा करायला 3 महिने झाले, परंतु अजूनपर्यंत पैसा मिळालेला नाही। म्हणजे एकंदर सर्व कारवाई झाली आणि सरपंच या नात्याने आपण विचारपूस चौकशी केली आणि शेतकऱ्यांचं सर्व पंचनामा करून घेतलं, परंतु शासनाकडून अजूनही अद्याप त्यांना लाभ काही कास्तकारांना मिळाला
काहींना मिळालेला नाही. किती पर्सेंट कास्तकारांना मिळाला? पीक विम्याचा नाही मिळाला, पीक विम्याचा काहीच नाही मिळाला. जे शासनाने जे नुकसान भरपाईचं दिला त्याच्यामध्ये मौजा इंदोरा याला तर मिळालेच नाही अजिबात. 5% लोकांना मिळाले असेल तर मिळाला असेल, नाही तर नाही मिळाला मौजा इंदोऱ्याला एकही. बाकी बोरी गेवारीला मिळालेली आहे 80% लोकांना, 20% तेथे बी मिळालेले नाही. 20% लोकांना मौजा तसा तोंडरी बुद्रुक याच्यामध्ये बी 20-25% लोकांना मिळालेला नाही. रिठी तोडलेला पण मिळालेले नाही 20-25%. आणि इंदोरा रिठी यामध्ये सुद्धा 20% लोकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. पीक विम्याचा तर एकही पैसा मिळालेला नाही या गावाला. मग कोणता पैसा मिळाला? हे जी शासनाने जे जाहीर केला नुकसान भरपाईचा तो पैसा नाही, मिळाला. जाहीर केलं म्हणजे शासनाने जो जाहीर केलेला आहे हा पीक विम्याचा पैसा जाहीर केलेला नाही, पीक विम्याचा नाही केला. शासनाने जे अतिवृष्टी झाली, नुकसान झाली, त्याचा जो पैसा आहे तो पैसा शासनाने जाहीर केला. त्याच्यानुसार ते पैसे मिळाले बोनसचे नाही याचे. परंतु जे शासनाने 1 रुपया घेऊन सगळ्यांनी जो पीक विमा काढला त्याचे पैसे नाही मिळाले, कोणालाच नाही मिळाले. नाही, कोणत्याच कास्तकाराला नाही मिळाले. ICICI लोंबार्ड एजन्सी आहे त्याच्यात, सांगा ना, ICICI लोंबार्ड एजन्सी आहे त्याच्यात, त्यांनी बोनस हे नाही केले नुकसान भरपाई नाही केली. कोणती एजन्सी? ICICI विमा आहे, पण शासनाने त्याच्यात प्रीमियम 1200 रुपये एक एकरचा केलेला आहे. शासनाकडून त्यांनी 1200 रुपये घेतलेला आहे. 1 रुपये आपल्याला म्हणायला सांगतो, पण त्यांनी घेतला आहे. 1200 रुपये एक एकरवर प्रीमियम घेतलेला आहे ICICI लोंबार्ड. मग अजून त्यांनी म्हणजे विमा दिलेला आहे. अच्छा, म्हणजे अन्याय केला जात आहे त्या कंपनीकडून असा एक रुपये शासनामध्ये काय शेतकऱ्याला काही फायदा झालेला नाही. आणि त्यांना लाभ मिळवून अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी आपल्याकडे मांडलेली आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तर अशाच प्रकारच्या बातम्या आणि ज्वलंत समस्या पाहत राहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब